भारतात लाखो गणपतीची मंदिरे आहेत. कुठे उजव्या सोंडीचा गणपती, कुठे डाव्या सोंडीचा गणपती, कुठे अष्टविनायक तर कुठे पंचमुखी गणेश. पण तुम्ही कधी तीन सोंडांचा गणपती पाहिला आहे का? आणि तोही तब्बल 270 वर्षे जुन्या मंदिरात. चला तर मग आम्ही तुम्हाला दाखवतोय पुण्यातील एक असे मंदिर, ज्या मंदिरामध्ये तीन सोंडीचा गणपती आपल्याला पाहायला मिळतो, जे पाहून तुम्ही थक्क व्हाल. आज आपण अशाच एका अद्भुत व रहस्यमय मंदिरात आलो आहोत. पुण्याच्या मध्यभागी सोमवार पेठेत बसलेलं हे आहे त्रिशुंड गणपतीचं मंदिर. इतिहास, वास्तुकला आणि श्रद्धेचा सुंदर संगम असलेले हे मंदिर अनेक वर्ष सामान्य लोकांच्या नजरेपासून दूर राहिले. पण ज्यांनी हे मंदिर पाहिले ते त्याच्या सौंदर्याने आणि वैशिष्ट्यांनी भारावून गेले आहेत. हे मंदिर 18व्या शतकात म्हणजेच इसवी सन 1754 ते 1757 या दरम्यान गोसावी समाजातील काही श्रीमंत व्यक्तीने बांधल्याचे मानले जाते. काळ्या दगडात उभारलेले हे मंदिर मराठा, राजस्थानी आणि दक्षिण भारतीय स्थापत्य शैलीचा अप्रतिम संगम आहे. मंदिराच्या प्रत्येक भिंतीवर, खांबावर आणि कमानीवर केलेले कोरीवकाम त्या काळातील कलाकारांच्या असामान्य कौशल्याची साक्ष देते. त्रिशुंड गणपतीच्या मंदिराची रचना ही पारंपरिक भारतीय मंदिर स्थापत्य शैलीनुसार करण्यात आलेली आहे. मंदिरात प्रवेश केल्यानंतर सर्वप्रथम आपण सभामंडपात येतो आणि त्यानंतर पुढे गर्भगृह आहे. हा सभामंडप म्हणजेच भक्तांसाठी एकत्र येण्याचे ठिकाण. पूर्वी येथे धार्मिक प्रवचने, भजन, कीर्तन, पूजा आणि इतर धार्मिक विधी होत असत. या मंडपातील दगडी खांब, भिंती आणि छतावरील नाजूक कोरीवकाम त्या काळातील शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. प्रत्येक कोरीव आकृतीमध्ये कलाकारांचे अप्रतिम कौशल्य दिसून येते. या मंदिराचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे गर्भगृहातील तीन सोंडांची गणेशांची मूर्ती. 6 हात, 3 सोंडा व मागे शेषनागाचे छत्र असलेले हे रूप अत्यंत दुर्मिळ मानले जाते. तीन सोंडाचे नेमके वर्णन कोणत्याही एका ग्रंथात आढळत नसले तरी अनेक अभ्यासकांच्या मते त्या ज्ञान, शक्ती व समृद्धीचे प्रतीक मानल्या जातात. काही जण त्यांना भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ यांचेही प्रतीक मानतात. मंदिराच्या बाहेरील भिंतीवर कोरलेले गेंड्याचे शिल्पही विशेष लक्ष वेधून घेते. भारतीय मंदिरामध्ये असे शिल्प अतिशय दुर्मिळ आहे. याशिवाय मंदिराखाली तळघर असल्याचे सांगितले जाते. पूर्वी येथे गोसावी साधू ध्यान करत व त्यामुळे या मंदिराभोवती अनेक आख्यायिका आजही सांगितल्या जातात. मंदिराच्या बाह्य भिंतीपासून ते प्रवेशद्वार, खांब, कमानी आणि छतापर्यंत प्रत्येक ठिकाणी अतिशय बारकाईने कोरलेले शिल्पकाम दिसून येते.
प्रत्येक फुलांची नक्षी, वेलबुट्टी, देवदेवतांच्या प्रतिमा, यक्षयक्षिणी तसेच पौराणिक प्रसंग इतक्या सूक्ष्मतेने कोरले आहेत की प्रत्येक वेळी पाहताना एखादा नवीन तपशील नजरेत पडतो. विशेष म्हणजे हे संपूर्ण कोरीवकाम दगडावर हाताने केलेले आहे. आज आधुनिक यंत्रसामुग्रीच्या युगातही असे शिल्प निर्माण करणे सोपे नाही. जवळपास 250 वर्षापूर्वी त्या काळातील शिल्पकारांनी केवळ चिन्नी आणि हातोड्याच्या साहाय्याने घडवलेली ही कलाकृती त्यांच्या असामान्य कौशल्याची साक्ष देते. जर तुम्ही पुण्यात फिरायला येणार असाल तर शनिवारवाडा, दगडूशेठ गणपती आणि लाल महाल यांच्यासोबत या अद्भुत त्रिशुंड गणपती मंदिरालाही नक्की भेट द्या. कारण हे केवळ एक मंदिर नाही तर इतिहास, कला, अध्यात्म व रहस्य यांचा अनमोल ठेवा आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही अजूनही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.